मराठीतला पहिला सुपर हिरो मूवी अशी आम्ही जी बस क्रिएट केलेली बाजी चित्रपटाबद्दलची. त्या चित्रपटाचे सर्वा डिरेक्टर आणि प्रोड्युसर इथे आहेत आणि आम्ही फार फार वेगवेगळ्या कॉन्सेप्ट केलेल्या, तुम्ही त्या पाहिल्या. पण तसं सगळं काहीही नाही आणि एक वेगळा सुपर हिरो आहे. जसं आम्ही लहानपणापासून सीरीज बघत आलेलो आहोत, कार्टून सीरीज, आणि ते फॅसिनेशन मराठीत पहिल्यांदा सिल्वर स्क्रीनवर येत आहे. सगळी काय तयारी होती. ट्रेलर खूप छान झाला आहे. काय सांगाल एकंदरीत? काही नाही, ट्रेलर छान झाला आहे असं तू म्हणतेस, त्यामुळे असं म्हणता येईल की आम्हाला जे साध्य करायचं होतं या फर्स्ट लुक जो आम्ही रिव्हील केला आज, त्यातनं साध्य झालं आहे असं आम्हाला वाटतं आहे. फिल्मच्या मध्ये खूप कष्ट आहेत, निखिलचे खूप कष्ट आहेत, सगळ्या टीमचे खूप कष्ट आहेत. त्यामुळे आज फर्स्ट लुक जेव्हा सगळ्यांना आवडतो असं दिसतं आहे, सो ही कुठेतरी पोचपावती आहे आणि अपेक्षाही लोकांच्या आता कदाचित वाढल्या असतील. त्यामुळे त्या अपेक्षांचं चीज व्हावं ह्याचा आम्ही आता सेकंड शेड्यूलमध्ये प्रयत्न करू. जेव्हा सुपर हिरो एखादा तू सांगतोस किंवा आम्ही असा सुपर हिरो आणणार आहोत, की लोकांच्या स्वतःच्याच कॉन्सेप्ट्स तयार होतात, जसं आता आपण प्रेस कॉन्फरन्सला बघितलं, आणि तेच सांगायच्या मार्गावर असतात. म्हणजे हे असंच असतं, मग तुम्ही असं का करताय? तर हे सगळं सेटल करणं म्हणजे लोकांच्या डोक्यात एक नवीन कॉन्सेप्ट टाकणं की हे असं असं असू शकतं, हे किती डिफिकल्ट होतं पडद्यावर दाखवणं. नाही, कसं आहे की आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही पूर्ण कन्व्हिक्शननी करतो आहे. आता ज्या इमेजेस आहेत, ज्या एक ओव्हर द पिरियड ऑफ टाईम लोकांच्या काही संकल्पना झालेल्या आहेत सुपर हिरो या शब्दाबद्दल, त्या हळूहळू आम्ही होपफुली मोडू आणि यशस्वी होऊ. कारण ह्या प्रकारचा पण सुपर हिरो झालेला आहे, झोरो झालेला आहे, फॅन्टम झालेला आहे. त्यामुळे असं नाही आहे की हा पूर्णपणे नवीन काहीतरी प्रकार आहे सुपर. फक्त एक परसेप्शन जे असतं ते स्लोली आणि आम्ही ॲज अ मोर अँड मोर कम्युनिकेशन कम्स आऊट, पुढच्या ट्रेलरमध्ये आणखीन काय काय बाजी गंमत करू शकतो हे दिसेल. त्यामुळे होपफुली इट विल वर्क बेटर. बाजी ह्या सुपर हिरोचं शस्त्र काय असणार आहे? मी श्रेयसला पण विचारलं काय असणार. मग काय काय म्हणाला श्रेयस? आपल्या गावची सगळी साधनं. बस परफेक्ट, तेच आहे. हातोडा, कुऱ्हाड, काय असतं आणखीन छोटंसं, चाकू, नेल कटर, काहीही असू शकतं. काहीही हत्यार असू शकतं. नेल कटर खूप इजा होऊ शकते नेल कटरने. ओके. आणि अमृता एक वेगळी, म्हणजे अमृताला सगळेजण अगदी आयटम नंबर करणार आहेस का मागे लागलं, तर एक वेगळी अमृता तुम्ही कसे लोकांसमोर आणणार आहात? जे कॅरेक्टर आहे सिनेमातलं, त्या कॅरेक्टरला खरं आणि त्या कॅरेक्टरला साजेसं असं ती असणार सिनेमात. आम्ही काहीच वेगळं नाही करत आहे. आणि जे तिचं एक आयटम गर्ल किंवा हे जे काही हा एक टर्म तिच्याशी हे आहे, दॅट सेड आय थिंक, म्हणजे शी इज अ ग्रेट डान्सर ऑफकोर्स, पण माझ्या मते ती शी इज अ गुड स्मार्ट ॲक्टर ऑल्सो. आणि ते आम्हाला दिसलं आणि वी थॉट दॅट इट विल बी इंटरेस्टिंग टू कास्ट हर इन दिस रोल. कारण एक अनएक्सपेक्टेड कास्टिंग असतं आणि त्याच्यातही मजा असते. हे जेवढं काही 60% शेड्यूल झालेलं आहे चित्रपटाचं, त्यात एकंदरीत कसा एक्सपिरियन्स होता आणि कसं वाटलं, काय सांग? ते निर्माता नाही, दिग्दर्शक म्हणून निखिलचा आम्ही जो अनुभव घेतला तो खूपच छान होता. आणि मोठी फिल्म जेव्हा असते तेव्हा त्या डिरेक्टरची विजनही मोठी असली पाहिजे, अख्ख्या टीमची विजन मोठी असली पाहिजे. आणि आफ्टर ऑल द कॅप्टन ऑफ द शिप इज द डिरेक्टर. त्यामुळे वी ट्राईड टू सपोर्ट हिम इन ऑल वेज पॉसिबल शूटिंगच्या वेळेला. आणि आत्ता आम्ही जेव्हा परत आलो आणि आम्ही फर्स्ट कट लाईनअप केला आणि आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आय थिंक वी आर देअर. त्याच्यावर ऑफकोर्स थोडं ट्विकिंग होईल, अजून फाईन कटिंग होईल, पण आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक. आणि लोकांना खूप मजा येणार आहे ही फिल्म बघायला, कारण त्याच्यामध्ये लोकांना आवडण्यासारखं सगळं आहे. त्याच्यामध्ये 7 दणदणीत गाणी आहेत, ॲक्शन आहे, लव्ह आहे, आणि ॲट द सेम टाईम एक एक्सपिरियन्स म्हणून आय थिंक लोक थिएटरमध्ये हा चित्रपट बघायला लोकांना खूप मजा येणार आहे. तो दॅट इज वॉट आय कॅन डेफिनेटली प्रॉमिस. एक शेवटचा प्रश्न, जास्त रिव्हील नको करूया अगदी, पण ट्रेलर पाहून एक असं कळतं की 2 फॅन्टसीज असतात. एक फार जुन्या काळातला एकदम घोड्यावरून येणारा हिरो आणि एक सध्याचा हिरो जो जॅकेट घालतोय, जीन्स घालतोय. आणि हे दोन्ही हिरो श्रेयसनी टीजरमध्ये दाखवलेले, तर काय ते? नाही, पण आत्ता पण घोड्यावर हिरो येऊच शकतो. ते घोड्यावर येण्यासाठी पिरियडमध्ये कशाला मुंबईत एरवीच येऊ शकतो. करण अर्जुन नाही का, शाहरुख खान घोड्यावरच होतो असं. म्हणजे इट इज नॉट मॅन्डेटरी की पिरियडच असेल. घोडा दिसला म्हणजे पिरियड असायला पाहिजे असं कंपल्शन नाही आहे. त्यामुळे आता तो पिरियड आहे की ते प्रेझेंट डे आहे हे आता त्याच्यामध्ये एक फास्ट मोंटाज आहे ना, तो जर तुम्ही पॉज करत करत पाहिलं तर तुम्हाला काही उत्तर मिळतील करत. हो, मग बराच पाहायला. आत्ता तुला प्रश्न विचारायचा वाटला, आय थिंक दॅट इज अ सक्सेस ऑफ द ट्रेलर, की ती जी क्युरिओसिटी निर्माण आम्हाला करायची होती की नक्की काय असेल. आय थिंक दॅट क्युरिओसिटी इज एव्हिडेंटली कमिंग आउट. सो आय मीन
बरोबर आहे, मग सगळं व्यवस्थित झालं असं म्हणता येईल. थँक्यू सो मच. आणि तुम्ही टीज केलेला आहे बाजीचा ट्रेलर आम्ही पाहिलेला आहे. सो लेट्स होप फॉर द 2015 फेब. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.